पाकिस्तान सहित आपल्या आजूबाजूच्या अनेक देशांना जवळपास भारतासोबतच स्वातंत्र्य मिळालं। मात्र ते देश आज कोणत्या स्थितीमध्ये आहेत आणि नेमक्या कोणत्या गोष्टींमुळे भारत गेल्या 75 वर्षांपासून एक संध आहे, पाहूयात खास रिपोर्ट। पाकिस्तान भारतासोबत वेगळा झालेला हा देश आज 75 वर्षांनंतरही एक फेल स्टेट म्हणून ओळखला जातो। 50 वर्ष लष्करी हुकुमशाही राहिली आणि सध्या नावाला लोकशाही उरली आहे। बांगलादेश अनेक वर्ष हुकुमशाहीच्या झळा सोसल्या आणि आता कुठे 2009 नंतर या देशाने लोकशाहीची कास धरली आहे। नेपाळ आधी राजेशाहीने भ्रष्टाचार माजवला आणि सध्या देशात लोकशाही आहे की नाही हा प्रश्न पडावा अशी स्थिती उद्भवली आहे। श्रीलंका अध्यक्षीय शासन व्यवस्था आहे, मात्र मानवाधिकारांच्या उल्लंघनाने देश वारंवार बदनाम होत आलाय। चीन इथल्या सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाहीने तर हिटलरशाहीलाही लाजवलंय। अफगाणिस्तान 2 दशकात 2 वेळा कट्टरतावाद्यांनी देशाचा ताबा घेतला, जिथे महिलांचं जगणं नरकाहूनही बेकार झालंय। आणि भारत ज्या देशात 9 धर्म, हजारो जाती, शेकडो संप्रदाय एकत्र नांदतात, तो देश गेल्या 75 वर्षांपासून एकसंध आहे। हम बड़े खुशकिस्मत हैं और हम शिकायतें तो करते रहते हैं हुकूमतों से भी और देश से भी और समाज से भी, लेकिन जो हमारे पास है उसका शुक्रिया हम अदा नहीं करते। जितना हमें करना चाहिए और जितना उसका एहसान मानना चाहिए उतना हम मानते नहीं, और वो है हमारा संविधान, हमारा कॉन्स्टिट्यूशन। ज़रा नज़र उठा के देखिए, यहाँ से चलेंगे तो दूसरी डेमोक्रेसी आपको मेडिटेरियन कोस्ट पे मिलती है। वो क्या बात है, ये संविधान हमें डेमोक्रेसी देता, लेकिन डेमोक्रेसी ये याद रखिए बगैर सेकुलरिज्म के नहीं हो सकती। ये वो मुल्क हैं जिनमें सेकुलरिज्म नहीं, और इसीलिए डेमोक्रेसी नहीं। हम जब आज़ाद हुए तो शायद सुई बनाने के काबिल नहीं थे, आज हम एक इंडस्ट्रियल कंट्री हैं, बहुत बड़ी पावर है, बहुत बड़े अचीवमेंट्स हैं हमारे, शायद इससे भी ज़्यादा हो सकते थे, लेकिन जितने हुए वो भी बहुत थे। लेकिन सबसे बड़ा अचीवमेंट ये है कि हमने अपनी ज़मीन की धरती में जनतंत्र को उतार दिया। उसकी जड़ें इतनी गहरी हैं कि उखड़ नहीं सकती। भारतात धर्मावरून दंगली आणि जातीवरून जाळपोळही होतात, मात्र लोकशाहीनं जे मूल्य प्रत्येक भारतीयात रुजवलंय तीच भारताची जमेची बाजू राहिली आहे। कट्टरतावादानं कितीही पाय पसरले तरी राज्यघटना आणि लोकांमधल्या सहिष्णू भावानं कधीच देश या संकल्पनेला धोका पोहोचवला नाही। धार्मिक आणि वर्णाचा कट्टरतावाद आता आशियानंतर युरोप आणि अमेरिकेतही पसरतोय। फक्त शिया आणि सुन्नीच्या झगड्यामुळे काही देश बर्बाद झाले, पण भारताची संप्रभुता आणि एकता आजही अबाधित आणि अभिमानाची बाब राहिली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।